नमस्कार, जय श्री केदार. केदारनाथ व्हॅलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकता थोड्याच वेळापूर्वी थंडी चालू होती, पण आत्ता लगेच पावसाला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पण मुसळधार आहे आणि त्या पावसामध्ये थोडे थोडे बर्फ पडत आहे. आपण पाहू शकता दृश्यमानता एकदम कमी झाली आहे, त्यामुळे थोड्याच वेळानंतर चॉपर सर्व्हिस म्हणजे हेलिकॉप्टर बंद होणार आहे. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. ते आपण बघू शकता हे खेचरवाले आणि हे डोलीवाले पादत्राणी चालत जाणाऱ्या लोकांना खूप त्रास देतात. आपण पाहू शकता खूप मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आपण पाहू शकता वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि दृश्यमानता पण एकदम कमी झालेली आहे. आपण पाहू शकता जिकडे तिकडे बर्फच बर्फ आहे आणि त्यात पावसाला सुरुवात झालेली आहे. तरी केदारनाथला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मी सांगू इच्छितो की येताना वॉटरप्रूफ शूज, रेनकोट, कापूर इत्यादी गोष्टी घेऊन याव्या, कारण वर मंदिरच्या जवळ पण ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आणि ज्या लोकांना काय डिसीज असतील त्या लोकांनी चेकअप करूनच यावं. आणि तरी येण्याची इच्छा असेल तरी हेलिकॉप्टर किंवा घोड्याचा किंवा डोलीचा उपयोग करावा. चालणे आपल्यासाठी धोक्याचे होऊ शकते आणि केदारनाथची चढाई ही खूपच आव्हानात्मक आहे. आपण महाराष्ट्रामधले असल्यामुळे आपल्याला सह्याद्रीने आपल्याला हिमालयाशी लढाई शिकवलेला आहे, त्यामुळे आम्हाला काय थोडासा सामना कमी करावा लागला. आम्ही चालतच आलो, आम्ही कुठल्याही घोड्याचा बग्गीचा लाभ घेतलेला नाही किंवा आम्ही त्याचा उपयोग केलेला नाही, कारण आम्ही शेवटी शिवरायांचे मावळे आहोत. आपण पाहू शकता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि यात्रेमध्ये थोडासा व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.